Hello friends, welcome back to my channel. In previous video, we have discussed about the introduction of electromagnetic induction, Faraday's first law and Faraday's second law. Faraday's first law काय होता? जेव्हा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल तेव्हा काय होईल? वेन मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल त्यावेळेस करंट काय होतो? इंड्यूस होतो. हा फर्स्ट लॉ. फॅरेडे सेकंड लॉ काय होता? किती करंट इंड्यूस होईल, किती EMF इंड्यूस होईल, तो काय होता? फॅरेडेज सेकंड लॉ, E = d∅/dt. आपण काल पाहिलेला आहे. आता थर्ड लॉ काय सांगतोय? जो करंट तयार झालेला आहे, जो इंड्यूस करंट आहे, त्याची डायरेक्शन काय असेल हे कोण सांगते? लेन्स लॉ. तो कोण सांगतोय? लेन्स लॉ. फर्स्ट लॉ, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाल्यानंतर काय होईल. सेकंड लॉ, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाल्यानंतर जो करंट इंड्यूस होतोय तो किती इंड्यूस होईल. आणि लेन्स लॉ, डायरेक्शन ऑफ दिस करंट और डायरेक्शन ऑफ दिस EMF. याचं स्टेटमेंट काय? द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट is such that it opposes the change in magnetic flux. न्यू स्टेटमेंट वाला तिथं, डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट is such that it opposes change in magnetic flux. Direction of induced current is such that it opposes the change in magnetic flux. सगळ्यात सुरुवातीला आपण एक स्टेटमेंट लिहूया. फॅरेडे सेकंड लॉ काय होता? मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड EMF इज इक्वल्स टू रेट ऑफ चेंज इन फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स d∅/dt. इथं आपण काय करतोय? फक्त इथं मायनस साईन घेतोय. डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट म्हणजेच इंड्यूस्ड EMF इज सच दॅट इट अपोजेस द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. मायनस साईन काय इंडिकेट करते? तर याची जी डायरेक्शन आहे इंड्यूस्ड EMF किंवा इंड्यूस्ड करंटची, ती काय? मॅग्नेटिक फ्लक्स, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्सला अपोज करते. म्हणून काय लिहिलं आपण? E = -d∅/dt. दिस निगेटिव्ह साईन इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट इज अपोजेस द रेट ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. हे इक्वेशन लक्षात ठेवा. E = -d∅/dt. आता आपण ॲक्च्युअल डायरेक्शन कशी फाइंड करायची आणि या स्टेटमेंटचा अर्थ काय तो चेक करू. मॅग्नेटिक फ्लक्स केव्हा चेंज होतं? ज्यावेळेस आपण मॅग्नेट मूव्ह करतो. मॅग्नेट ज्यावेळेस मोशनमध्ये असेल, मॅग्नेट किंवा कॉईल रिलेटिव्ह मोशनमध्ये असेल, त्यावेळेस काय होतं? मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतो. आपण हे कन्सिडर करू. कन्सिडर रिंग. एक आपण सर्क्युलर रिंग कन्सिडर केलेली आहे. दिस इज कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, अँड वन मॅग्नेट. दिस इज नॉर्थ पोल, दिस इज साऊथ पोल. हे मॅग्नेट कन्सिडर केलं. या मॅग्नेटमधनं या काय आहेत? मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, लाईन ऑफ फोर्सेस. या लाईन्स बाहेर पडतात. आपण कालच बघितलेलं आहे. मॅग्नेटची प्रॉपर्टी, नॉर्थकडून फील्ड लाईन्स बाहेर पडतात, साऊथमध्ये एंटर करतात. विदिन द मॅग्नेट इट इज ट्रॅव्हल्स फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. आता मॅग्नेटिक फ्लक्स ज्यावेळेस या फील्ड लाईन्स या एरियामधनं पास होतील त्यावेळी या रिंगमध्ये करंट इंड्यूस होईल. त्यावेळेस रिंगमध्ये करंट काय होईल? इंड्यूस होईल. सपोज मॅग्नेट स्टेशनरी आहे, या फील्ड लाईन्स यामधून पास झाल्या. मॅग्नेट जर स्टेशनरी असेल तर या 3 लाईन्स फक्त पास होत आहेत, फ्लक्स चेंज होत नाही, करंट इंड्यूस होणार नाही. ज्यावेळेस मॅग्नेट मोशनमध्ये असेल त्यावेळेस फ्लक्स काय होतो? चेंज होतो. आणि फ्लक्स चेंज झाल्यानंतर या रिंगमध्ये करंट काय होतो? प्रोड्यूस होतो. आता नेक्स्ट, डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट इज सच दॅट, या करंटची डायरेक्शन काय असेल? इट अपोजेस द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. तो करंट काय करेल? मॅग्नेटिक फ्लक्स जो चेंज होतोय त्याला काय करेल? अपोज करेल. बरोबर. आता मॅग्नेटिक फ्लक्स केव्हा चेंज होईल? ज्यावेळेस मॅग्नेट पुढं मूव्ह होईल. काय होईल? मॅग्नेट मूव्ह टुवर्ड्स द कॉईल. ज्यावेळेस मॅग्नेट पुढं मूव्ह होईल त्यावेळेस मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतो. मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होण्याचं कारण काय? तर मोशन ऑफ द मॅग्नेट. मॅग्नेट पुढं जातोय म्हणून मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतोय. मग ही कॉईल काय करणार किंवा करंट काय करणार? या मोशनला अपोज करणार. अपोज करणार म्हणजे मॅग्नेटला पुढं येऊ देणार नाही. जर या मोशनला अपोज करायचं असेल म्हणजे या नॉर्थ पोलला रिपेल करायचं आहे, पुढं जाण्याच्या मोशनला अपोज करायचं आहे म्हणजे नॉर्थ पोलला काय करायचं आहे? रिपेल करायचं आहे. आणि नॉर्थ पोलला रिपेल कुठला पोल करतो? तर नॉर्थ पोल. कुठला पोल रिपेल करतो? नॉर्थ. मग हे काय करेल? रिंग नॉर्थ पोल ॲक्ट होईल.
रिंग काय होईल, नॉर्थ पोल ॲक्ट होईल, जेणेकरून या पोलमुळं हा मॅग्नेट काय होईल, रिपेल होईल, म्हणजे अपोज करेल त्या मोशनला, त्याला पुढे येऊ देणार नाही. हे जर नॉर्थ पोल असेल, इफ दिस रिंग इज ॲक्ट ॲज नॉर्थ पोल देन डायरेक्शन ऑफ करंट, याच्यावरून आपण करंटची डायरेक्शन सांगू शकतो. काय असते डायरेक्शन ऑफ करंट, अँटी क्लॉकवाईज. डायरेक्शन ऑफ करंट इज अँटी क्लॉकवाईज. डायरेक्शन ऑफ करंट इज अँटी क्लॉकवाईज. आता आपण डायरेक्टली अँटी क्लॉकवाईज कसं आलं हे जर पाहायचं असेल तर आपण राईट हँड स्क्रू रूल पाहिलेला आहे किंवा कर्ल राईट हँड रूल पण पाहिलेला आहे. समजा ही जर कॉईल नॉर्थ पोल ॲक्ट होत असेल, म्हणजे काय, समजा कॉईल सर्क्युलर कॉईल, याची जी बॅक साईड आहे ती काय होईल, साऊथ पोल ॲक्ट होईल. फ्रंट साईड नॉर्थ, बॅक साईड साऊथ. ही जर नॉर्थ पोल असेल तर आपण पाहिलेलं आहे नॉर्थ पोलमधून मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बाहेर पडत आहेत. देन दिस थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हे थंब काय असेल, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, आणि जे कर्ल फिंगर्स आहेत ते काय दाखवतात, तर डायरेक्शन ऑफ करंट. आपण राईट हँड स्क्रू रूल किंवा कर्ल राईट हँड रूल अप्लाय करायचा आहे. समजा हा जर नॉर्थ पोल असेल तर कुठं येईल, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बाहेर येतील. दिस फिंगर इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ करंट. दिस फिंगर इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ करंट, म्हणजे काय होईल, अँटी क्लॉकवाईज. किंवा तुम्हाला जर कळलं की ती रिंग कुठला पोल ॲक्ट होणार आहे, म्हणजे नॉर्थ पोल ॲक्ट होणार कळलं, तर आपण डायरेक्ट एन साईन ड्रॉ करायचं आहे, आणि हे जे ॲरो इंडिकेट करतात ते काय होतं, डायरेक्शन ऑफ करंट. म्हणजे आपण याला असं पण ड्रॉ करू शकतो, डायरेक्शन ऑफ करंट. कळलं, हे काय, लेन्स लॉ. द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इज अपोजेस द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. समजा आता आपण यालाच या मॅग्नेटला अवे मूव्ह करतोय, याच मॅग्नेटला काय करतोय, अवे मूव्ह करतोय, तरी पण मॅग्नेटिक फ्लक्स काय होतोय, चेंज होतोय. तरी पण मॅग्नेटिक फ्लक्स काय होतोय, चेंज होतोय. आता मॅग्नेटिक फ्लक्स कशामुळे चेंज होतोय, तर हा मॅग्नेट अवे मूव्ह होतोय, मॅग्नेट या कॉईलपासून लांब जातोय, म्हणून मॅग्नेटिक फ्लक्स काय होतोय, चेंज होतोय. परत ही स्टेटमेंट अप्लाय करा. द डायरेक्शन ऑफ करंट अपोजेस द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स कशामुळे चेंज होतोय, मॅग्नेट लांब जातोय म्हणून. हा करंट काय करणार, याला लांब जाऊ देणार नाही, त्याला अपोज करेल लांब जाण्याला. मग काय होईल, हा नॉर्थ पोल आहे, याला आपल्याला अट्रॅक्ट करायचं आहे, बरोबर. आपण लांब नेतोय, पण ह्या काय करेल, त्याला अपोज करेल, म्हणजे अट्रॅक्ट करेल त्याला. याला जर इकडे अट्रॅक्ट करायचं असेल तर कॉईल ॲक्ट ॲज अ, दिस कॉईल ॲक्ट ॲज अ साऊथ पोल. मॅग्नेट जर अवे मूव्ह होत असेल तर अवे जाण्यामुळं, लांब जाण्यामुळं त्याचे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतोय, आणि तो मॅग्नेटिक फ्लक्स चेंज जो आहे त्याला आपल्याला अपोज करायचं आहे, म्हणजे तो करंट त्याला अपोज करतोय. त्याला जर अपोज करायचं असेल तर या कॉईलला काय व्हावं लागेल, साऊथ पोल, बरोबर. आणि ही कॉईल, इफ कॉईल ॲक्ट ॲज अ साऊथ पोल देन डायरेक्शन ऑफ करंट इज क्लॉकवाईज. डायरेक्शन ऑफ करंट इज क्लॉकवाईज. मग परत साऊथ पोल म्हणल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स एंटर होतात, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईनची डायरेक्शन इनवर्ड आहे. दिस फिंगर इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ करंट. दिस फिंगर इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ करंट. मग काय असेल, क्लॉकवाईज. किंवा डायरेक्ट इथे आपण यस साईन ड्रॉ करायचं आहे, ॲरो ड्रॉ करायचा, म्हणजे काय, क्लॉकवाईज डायरेक्शन. कळलं. द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट और डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड EMF इज सच दॅट इट अपोजेस द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. आपण काय करणार आहे की मॅग्नेटिक फ्लक्स कशामुळे चेंज होतोय तो सगळ्यात सुरुवातीला पाहायचा. मग या कंडिशनमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स कशामुळे चेंज होतोय, तर मॅग्नेट लांब जातोय म्हणून. मॅग्नेटच्या लांब जाण्याला अपोज करायचं आहे. त्याला अपोज करायचं असेल तर करंट त्याला अट्रॅक्ट करेल. अट्रॅक्ट करायचं असेल, इफ दिस इज नॉर्थ देन दिस इज साऊथ. डायरेक्शन ऑफ करंट इज क्लॉकवाईज. आता समजा आपण अजून दुसरं एक एक्झाम्पल घेऊ. नॉर्थ आणि साऊथ, फक्त आपण आता मॅग्नेट उलटा ठेवलेला आहे. दिस इज नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. इफ साऊथ पोल इज कमिंग टुवर्ड्स द कॉईल, साऊथ पोल इज कमिंग टुवर्ड्स द कॉईल, त्यावेळी या कॉईलमध्ये इंड्युस्ड करंटची डायरेक्शन काय असेल, साऊथ पोल कमिंग टुवर्ड्स द कॉईल, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज कशामुळे होतोय, साऊथ पोल पुढे जातोय म्हणून. मग तो करंट याला काय करेल, अपोज करेल. साऊथ पोलला पुढे येण्याला काय करेल, तो अपोज करेल. त्याला अपोज करायचं असेल देन दिस कॉईल ॲक्ट ॲज अ साऊथ पोल, म्हणजे साऊथ साऊथ काय होतील, रिपेल होईल, म्हणजे ह्याला अपोज करेल पुढे येण्याला, म्हणजे रिपेल करेल याला. इफ दिस इज साऊथ देन डायरेक्शन ऑफ करंट इज क्लॉकवाईज. डायरेक्शन ऑफ करंट इज क्लॉकवाईज. नेक्स्ट, north and south, and this is coil. If south pole
इज मूविंग अवे फ्रॉम द कॉईल. साऊथ पोल इज मूविंग अवे फ्रॉम द कॉईल. मॅग्नेटिक फ्लक्स कशामुळे चेंज होतोय? मॅग्नेट अवे मूव्ह होतोय म्हणून. मग त्याला अपोज करण्यासाठी ही कॉईल काय करेल? इथं त्याला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल. देन दिस ॲक्ट ॲज अ नॉर्थ पोल. दिस ॲक्ट ॲज अ नॉर्थ पोल अँड डायरेक्शन ऑफ करंट इज अँटी क्लॉकवाईज. अंडरस्टँड? ही कन्सेप्ट कळाली? लेन्स लॉ स्टेट दॅट द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इज सच दॅट इट अपोजेस द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. इट अपोजेस द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. कळालं? आणि इक्वेशन E इज इक्वल्स टू मायनस डी फाय बाय डी टी. मायनस साइन इंडिकेट्स द इंड्युस्ड EMF अपोजेस द रेट ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. E इज इक्वल्स टू मायनस डी फाय बाय डी टी. कालच्या इक्वेशनमध्ये फॅरेडेज सेकंड लॉमध्ये आपण मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF डायरेक्टली डी फाय बाय डी टी लिहिलं होतं. फक्त इथं आपण काय ॲड केलेलं आहे? मायनस साइन. दिस मायनस साइन इंडिकेट्स द इंड्युस्ड EMF अपोजेस द रेट ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. अंडरस्टँड? दिस इज लेन्स लॉ. नेक्स्ट पॉईंट आहे एनर्जी कन्झर्वेशन इन द लेन्स लॉ. एनर्जी कन्झर्वेशन इन द लेन्स लॉ. बरोबर. आता एनर्जी कन्झर्वेशन, आपण कन्झर्वेशन ऑफ एनर्जी बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे. काय कन्झर्वेशन ऑफ एनर्जी? आपण एनर्जी क्रिएट करू शकत नाही, डिस्ट्रॉय करू शकत नाही. फक्त आपण एका फॉर्ममधली एनर्जी दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. एका फॉर्ममधली एनर्जी दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. दिस इज द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. इट इज ओनली कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. हे काय कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता लेन्स लॉमध्ये कन्झर्वेशन ऑफ एनर्जी कुठल्या प्रकारे होतं ते आपल्याला स्टडी करायचं आहे. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता इथं आपण मॅग्नेट पुढं मूव्ह करून याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी करंट काय करतोय? प्रोड्यूस करतोय. आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. काय प्रोडक्शन ऑफ करंट. करंट काय होतं? इंड्यूस होतं आहे. म्हणजे करंट जो आहे ती काय इलेक्ट्रिकल एनर्जी आहे. मग कुठल्या तरी एका एनर्जीचा वापर आपण इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करण्यासाठी करतोय. आत्ताच आपण लेन्स लॉ काय बघितला? इट अपोजेस द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. डायरेक्शन ऑफ करंट अपोजेस द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. आता ज्यावेळी आपण मॅग्नेटला पुढं मूव्ह करतोय त्यावेळेस मॅग्नेटिक फ्लक्स काय होतोय? चेंज होतोय. बरोबर. मग त्यामुळे याच्यामध्ये करंट काय होतोय? प्रोड्यूस होतोय. बरोबर. पण त्या करंटची डायरेक्शन काय? तर या चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्सला अपोज करते. चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्सला काय करते? अपोज. म्हणजे तो मॅग्नेट इझिली पुढं मूव्ह होणार नाही. त्या मॅग्नेटला पुढं येण्यास तो करंट काय करतोय? अपोज करतोय. तरी पण आपण काय करतोय? एक्सटर्नल फोर्स, म्हणजे आपण याला फोर्स लावतोय पुढं मूव्ह करण्यासाठी. म्हणजे आपण काय करतोय? वर्क करतोय. आपण काय करतोय? वर्क. याला पुढं मूव्ह करण्यासाठी जरी हा करंट याला अपोज करत असेल चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्सला, तरी पण आपण वर्क करतोय आणि या मॅग्नेटला पुढं मूव्ह करतोय. म्हणजे काय करतोय? आपण मेकॅनिकल एनर्जी अप्लाय करतोय मॅग्नेटला पुढं ढकलण्यासाठी. तो करंट मॅग्नेटला अपोज करतोय, तरी पण आपण त्या मॅग्नेटला पुढं मूव्ह करतोय. वी अप्लाय द मेकॅनिकल एनर्जी. आपण मेकॅनिकल एनर्जी अप्लाय करतोय आणि ज्या मेकॅनिकल एनर्जीचा यूज काय होतोय? इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करण्यासाठी होतोय. आपण पुढं मूव्ह करतोय, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार. मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाल्यानंतर करंट इंड्यूस होणार. पण इंड्यूस झालेला करंट त्याला अपोज करतोय मॅग्नेटला पुढे येण्याला. म्हणजे आपल्याला त्याला वर्क अप्लाय करावं लागेल आणि त्या वर्कचा जेवढं तुम्ही वर्क अप्लाय केलेलं आहे तेवढं काय होईल? करंट इंड्यूस होईल. दिस इज द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. अपोजिट टू दॅट. त्यालाच आता उलट. समजा आपण मॅग्नेटला अवे मूव्ह करतोय. बरोबर. अवे मूव्ह केलं तरी पण मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतो. फक्त जो तयार होणारा करंट आहे तो अपोजिट डायरेक्शनला होतो. आपण पाहिलेलं आहे. इफ वी आर मूव्हिंग द मॅग्नेट अवे फ्रॉम द कॉईल. कॉईलपासून जर आपण लांब नेत असो तर काय होईल? तो करंट त्याच्या लांब जाण्याला अपोज करेल आता. बरोबर. आधी जवळ येण्याला अपोज करत होता, आता लांब जाण्याला अपोज करेल. आपण काय करणार? तरी पण त्या मॅग्नेटला ओढणार, कारण आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स चेंज करायचा आहे की ज्यामुळं मॅग्नेट करंट काय होईल? इंड्यूस होईल. आपण ते मॅग्नेट अवे मूव्ह करण्यासाठी मेकॅनिकल वर्क, मेकॅनिकल एनर्जी अप्लाय करतोय की ज्याचा उपयोग इथं इलेक्ट्रिसिटी किंवा करंट तयार करण्यासाठी होईल. म्हणजे काय? दिस इज द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. जो करंट अपोज करतोय लेन्स लॉनुसार, करंट अपोजेस द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. मग त्या अपोजला आपण काय करतोय? मेकॅनिकल एनर्जी सप्लाय करतोय आणि करंट काय करतोय? इंड्यूस करतोय. मग ते काय? कन्झर्वेशन ऑफ द एनर्जी इन लेन्स लॉ. इथं काय? एक कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचाच प्रकार आहे. मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. काय? एनर्जी कन्झर्वेशन इन लेन्स लॉ. कळालं इथंपर्यंत? कन्झर्वेशन ऑफ एनर्जी इन लेन्स लॉ. यात जे मायनस साईन येते ते व्यवस्थित लक्षात ठेवा आणि स्टेटमेंट लक्षात ठेवा.
द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड EMF or direction of induced current is such that it opposes the change in magnetic flux. This is the Lenz law. Understand? आता हे जे डायरेक्शन्स आहेत आपण जे बघितलं आता क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, या डायरेक्शन्सवरती म्हणजे लेन्स लॉवरती नीट JEE मध्ये कंपल्सरी क्वेश्चन विचारतात आणि याचे क्वेश्चन्स आहेतच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवरती. म्हणजे ह्या डायरेक्शन कशा फाइंड केल्या ते व्यवस्थित लक्ष देऊन बघा. कळालं इथपर्यंत? In previous video, we have discussed about the introduction of electromagnetic induction, Faraday's first law and Faraday's second law. Now in this video, we have discussed about same thing. Instead of magnet, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय घेतलं होतं, एक कॉईल आणि एक मॅग्नेट कन्सिडर केलं होतं. मॅग्नेट मोशनमध्ये होतं, त्यामुळे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होत होता आणि त्यामुळं करंट काय होत होता, इंड्यूस होत होता. मॅग्नेट आणि कॉईल, मग मॅग्नेट आणि कॉईल काय होते, रिलेटिव्ह मोशनमध्ये, जेणेकरून मॅग्नेटिक फ्लक्स काय होईल, चेंज होईल. आता सेम तोच फिनॉमिनॉन, फक्त इन्स्टेड ऑफ मॅग्नेट कन्सिडर 2 कॉइल्स. काय केलं आपण, 2 सर्किट कन्सिडर केले आहेत, 2 कॉईल कन्सिडर केलेले आहेत. फर्स्ट कॉईल, या फर्स्ट सर्किटमध्ये आपण एक रेओस्टॅट कनेक्ट केलेला आहे. रेओस्टॅट म्हणजे काय, तर व्हेरिएबल रेजिस्टन्स, जिथून आपल्याला रेजिस्टन्स चेंज करता येतो. रेजिस्टन्स चेंज केल्यानंतर करंट जो आहे तो पण काय होईल, चेंज होईल. सोर्स ऑफ बॅटरी, दिस इज सोर्स ऑफ बॅटरी अँड 1 की. दिस इज फर्स्ट कॉईल. या कॉईलला आपण प्रायमरी कॉईल म्हणायचं आहे. ज्या कॉईलला बॅटरीचा सोर्स, एक्सटर्नल सोर्स कनेक्ट केलेला आहे त्याला काय म्हणायचं, प्रायमरी कॉईल. देन अनदर कॉईल इज कनेक्टेड टू द गॅलोनोमीटर. गॅलोनोमीटरचं काय काम आहे, वेन करंट इज फ्लोईंग थ्रू द कॉईल इट शोज डिफ्लेक्शन. याच्यामध्ये काय दिसेल तर डिफ्लेक्शन दिसतं. ही सेकंड कॉईल, त्याला काय म्हणतो आपण, सेकंडरी कॉईल. कन्सिडर 2 कॉइल्स, प्रायमरी कॉईल अँड सेकंडरी कॉईल. आता 2 कॉईल कन्सिडर केलेले आहेत. फर्स्ट प्रायमरी कॉईलमध्ये आपण एक्सटर्नल बॅटरीचा सोर्स कनेक्ट केलेला आहे, ज्यामुळं काय होईल, या सर्किटमधनं, क्लोज सर्किटमधून करंट फ्लो होईल. आणि आपण याआधीच पाहिलेलं आहे, जर एखादा करंट कॅरिंग कंडक्टर असेल तर त्याच्या भोवती काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मॅग्नेटिक फील्ड तयार होते म्हणजे प्रायमरी कॉईलच्या भोवती काय तयार होईल, तर मॅग्नेटिक फील्ड. बरोबर. देन दिस मॅग्नेटिक फील्ड अफेक्ट दिस सेकंडरी कॉईल. त्या मॅग्नेटिक फील्डचा अफेक्ट कुठं होईल, सेकंडरी कॉईलला. म्हणजे काय होईल, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या आहेत त्या या कॉईलमधनं पास होतील. आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन जर पास झाल्या तर आपण बघितलेलं आहे मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स काय तो चेंज. त्यामुळं हा गॅलोनोमीटर काय दाखवेल, डिफ्लेक्शन दाखवेल. म्हणजे या सर्किटमधनं सुद्धा करंट काय होईल, फ्लो होईल. चेंज इन करंट इन फर्स्ट कॉईल. या कॉईलमधला आपण जर करंट चेंज केला तर काय होईल, दुसऱ्या कॉईलमध्ये करंट इंड्यूस होईल. दुसऱ्या कॉईलमध्ये काय होईल, करंट इंड्यूस होईल. म्हणजे मॅग्नेटचं काम कोण करतं इथं, तर प्रायमरी कॉईल. प्रायमरी कॉईलमधनं आपण करंट पास करतोय, ज्या करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल आणि ती मॅग्नेटिक फील्ड सेकंडरी कॉईलला अफेक्ट करेल आणि त्या कॉईलमधनं सुद्धा करंट काय होईल, फ्लो होईल. सपोज दिस करंट इज स्टेडी करंट, दिस करंट इज कॉन्स्टंट करंट या कॉईलमधनं फ्लो होतोय. जर करंट कॉन्स्टंट असेल तर तयार होणारी मॅग्नेटिक फील्ड पण काय असणार, कॉन्स्टंट असेल. बरोबर. ती मॅग्नेटिक फील्ड जर कॉन्स्टंट असेल तर मॅग्नेटिक फ्लक्स पण चेंज होणार नाही, कारण की दोन्ही कॉईल स्टेशनरी आहेत. त्यावेळी गॅलोनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसणार नाही. त्यावेळी या कॉईलमधनं करंट फ्लो होणार नाही. आपल्याला काय पाहिजे, चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स काय झाला पाहिजे, चेंज झाला पाहिजे. मग त्यासाठी एकतर आपण या दोन्ही कॉईल रिलेटिव्ह मोशनमध्ये नाही जात. म्हणजे काय, कॉईलमध्ये मोशन स्टार्ट करायचं आहे. समजा करंट कॉन्स्टंट आहे, मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे, तरी पण ज्यावेळेस या कॉईलमध्ये मोशन स्टार्ट होईल त्यावेळेस मॅग्नेटिक फ्लक्स काय होणार आहे, चेंज होईल. त्यामुळे याच्यामध्ये करंट इंड्यूस होईल. बरोबर. किंवा एक दुसरी मेथड आहे, या रेओस्टॅटचा यूज करून आपण या कॉईलमध्ये फ्लो होणारा करंट चेंज करतोय. काय करायचा, करंट चेंज करायचा. रेओस्टॅट म्हणजे काय, रेजिस्टन्स कमी किंवा जास्त करायचा, ज्यामुळे करंट चेंज होईल. करंट जर चेंज होत असेल तर मॅग्नेटिक फील्ड पण काय होणार, चेंज. त्यामुळे मॅग्नेटिक फ्लक्स पण काय होईल, चेंज. त्यावेळी गॅलोनोमीटर डिफ्लेक्शन शो करेल. बरोबर. एकतर आपण या कॉईलला मोशनमध्ये आणून मॅग्नेटिक फ्लक्स चेंज करू शकतो किंवा करंट चेंज करून पण मॅग्नेटिक फ्लक्स चेंज करू शकतो. या 2 मेथड्स आहेत, बाय चेंजिंग द करंट और बाय मूव्हिंग द कॉईल. एकतर कॉईल मूव्ह करून आपण याच्यामध्ये करंट इंड्यूस करू शकतो किंवा करंट चेंज करून पण याच्यामध्ये आपण करंट इंड्यूस करू शकतो. सेम फिनॉमिनॉन आहे, फक्त आपण मॅग्नेटच्या ऐवजी इन्स्टेड ऑफ मॅग्नेट वी आर युजिंग 2 कॉईल्स. या 2 कॉईल्सचा उपयोग करतोय. आता ही डायग्राम जर समजत नसेल तर साईडला एक डायग्राम दाखवलेली आहे, 3D डायग्राम. त्यामध्ये नक्की कॉईल कशा ठेवलेल्या आहेत
ते तुम्हाला लगेच समजून जाईल. हा काय दुसरा, याला म्युच्युअल इंडक्टन्स पण नाव आहे. हा फिनॉमिनन आपल्याला पुढे आहे स्टडीसाठी. इथं फक्त बेसिक दिलेला आहे, बेसिक पार्ट. इन्स्टेड ऑफ मॅग्नेट वी आर युजिंग द 2 कॉइल्स. 1 कॉइल इज कनेक्टेड टू द एक्सटर्नल सोर्स ऑफ बॅटरी. एका कॉइलला आपण बॅटरीचा एक्सटर्नल सोर्स कनेक्ट केलेला आहे, त्या कॉइलला आपण म्हणायचे प्रायमरी कॉइल. याला म्हणायचं आपण प्रायमरी कॉइल. आणि दुसरे कॉइल ज्याला की आपण गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलेलं आहे त्याला म्हणायचं सेकंडरी कॉइल. मग काय होईल, ड्यू टू चेंज इन करंट इन प्रायमरी कॉइल करंट इज इंड्युस्ड इन द सेकंडरी कॉइल. सेकंडरी कॉइलमध्ये काय होईल, करंट इंड्यूस होईल. म्हणजे इथं आपल्याला मॅग्नेट यूज करायची गरज नाही. कळाला हा फिनॉमिनॉन? सेम फिनॉमिनॉन आहे, फक्त इन्स्टेड ऑफ मॅग्नेट वी आर युजिंग द कॉइल्स.